शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। हुंड्याच्या स्वरूपात वारंवार पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहित महिलेने पतीसह सासऱ्यांच्या 6 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ऑगस्ट 2024 ते 6 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आपल्याला सातत्याने मारहाण, शिवीगाळ, उपाशी ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे तसेच अखेर घरातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे। आर्थिक व्यवहारातून केडगाव येथील राजेंद्र भोर यांना शनिवारी शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत अपहरण केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। या प्रकरणी प्रसाद पवार, बल्लाळेश्वर पवार, पप्पू पवार, संगीता पवार व इतर अनोळखी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना शाहूनगर बस स्टॉप परिसरात घडली आहे। या प्रकरणी उमा राजेंद्र भोर यांनी फिर्याद दाखल केली आहे। 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली। यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात 62,809 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे। त्यासाठी 116 परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली आहेत। 12वीचा पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात उत्कंठा व भीती होती। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कॉपी मुक्त परीक्षा व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत। महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी सनफार्म कंपनी आणि मिटकॉन फोरम सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला रिक्षा चालक प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे। या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील 30 गरजू महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून वाहतूक क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे। महापालिकेची निवडणूक होऊन 68 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होऊन महापौर व उपमहापौर यांची निवड झाली आहे। आता राज्य शासनाच्या निदर्शनानुसार 6 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत। त्यासाठी शासन आदेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित पक्षांच्या गट नेत्यांना करावी लागणार आहे। मात्र स्वीकृतसाठी पात्रता पूर्ण करण्यासाठी इच्छुकांचा कस लागणार आहे। नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी शासन निर्णयानुसार पात्रता असणे गरजेचे आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।